श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, रविवार 25 जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. त्याचप्रमाणे या दिवशी रथसप्तमीची पूजा कशी करावी, कोणता नैवेद्य अर्पण करावा, तसेच आता आपल्याला कोणत्या गोष्टीची या दिवशी काळजी घ्यायची आहे. रथसप्तमीला दूध का उतू घालवलं जातं आणि दूध एकदा उतू गेल्यानंतर दुधामध्ये आवर्जून आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे, त्याचबरोबर अशी बरीचशी माहिती जी आहे तर ती संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी भगवान सूर्यदेवांचा जन्म झाला. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावरती स्वार होऊन प्रगट झाले, म्हणून या रथसप्तमीला रथसप्तमी म्हणून ओळखलं जातं. हा दिवस रथसप्तमी, आरोग्य सप्तमी, सूर्य सप्तमी, महासप्तमी, सूर्य जयंती या अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अतिशय खास आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान सूर्यदेवांची मनोभावे पूजा सेवा केल्याने आरोग्याची कीर्ती प्राप्त होते. देवांची पूजा केल्याने वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा राहतो अशी देखील मान्यता आहे. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, त्यानंतर स्वच्छ स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आवर्जून टाकावं. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये किंवा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. त्यानंतर उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य देत असताना पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, लाल चंदन किंवा कुंकू, लाल फूल जे आहे तर ते टाकायचं आहे, थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण अर्घ्य देतो त्यावेळी ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. अर्घ्य देताना खाली एखादं भांडं आपल्याला ठेवायचं आहे, त्यामध्ये आपण हे अर्घ्य जे आहे तर ते देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी, झाडाची जी कुंडी आहे तर अशा ठिकाणी जरी आपण भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. आता आपल्याकडून हे पाणी ओलांडलं जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर सूर्यदेवांना गंध पुष्प अर्पण करावं, धूप दीप लावून ओवाळून घ्यावं, नैवेद्य दाखवावा आणि मनोमन नमस्कार करावा. नैवेद्यामध्ये या दिवशी खीरपुरी, पुरणपोळी अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण बनवू शकता किंवा मग आपण खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. या दिवशी सूर्यदेवांची 12 नावे घेऊन भगवान सूर्यदेवांना नमस्कार करावा. त्याचप्रमाणे या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची आपण जशी पूजा करतो ना त्याच पद्धतीने रथावरती बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा काढून त्यांची सुद्धा पूजा करावी. आपण अंगणामध्ये सुद्धा अगदी हळदी कुंकवाच्या साह्याने किंवा मग रांगोळीच्या साह्याने सूर्यदेव हे रथावरती बसलेले आहेत अशी आपण प्रतिमा काढू शकतो आणि या प्रतिमेची सुद्धा पूजा करू शकतो. या प्रतिमेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप लावून ओवाळायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर अशी सुद्धा आपण साधी आणि सोपी सरळ पूजा जी आहे तर ती रथसप्तमीच्या दिवशी करू शकता. या दिवसापासून सूर्य आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतो. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान हे नवग्रहामध्ये आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी पासूनच तापमान सुद्धा हळूहळू वाढत जातं. या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम हे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं, पठण करावं असं सुद्धा सांगितलं जाते. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 घोडे हे
आठवड्यातील 7 वार दाखवतात आणि रथाची 12 चाके ही 12 राशी दर्शवतात. या 12 राशीचं प्रतीक म्हणून देवासमोर 12 धान्य ठेवून त्या धान्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. या धान्यामध्ये मग आपण ज्वारी, हरभरा, तांदूळ, वाटाणा, गहू, मसूर, घेवडा, शेंगदाणे अशी तुम्ही 12 धान्य जी आहे तर ती घेऊ शकता. तर अशी आपल्याला जी धान्य मिळतील, जी शक्य होतील ती 12 धान्य आपल्याला घ्यायची आहे आणि एका पाटावरती आपण ती देवघरासमोर ठेवू शकता किंवा आपल्या बाहेर जर अंगणामध्ये जागा असेल तर मग त्या ठिकाणी सुद्धा आपण 12 धान्य ठेवून त्यांची पूजा करू शकता. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला जे आपण सुगड पूजतो, वापरतो, तर त्यातील एक सुगड आपल्याला घ्यायचा आहे. त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यावरती कुंकवाची आपल्याला 5 बोटं ओढून घ्यायची आहे आणि अंगणामध्ये आपण थोडासा गोवऱ्या, शेणकूट आपण जे म्हणतो ना, तर ते ठेवायचं आहे, ते पेटवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे सुगड जे आहे ना तर ते ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बुडात थोडासा गुळाचा खडा जो आहे तर तो खाली टाकायचा आहे, दूध टाकायचं आहे आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला त्या सुगडामध्ये टाकायचे आहे आणि हे दूध जे आहे ते उतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत हे आपल्याला ठेवायचं असतं. हे सर्व जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला आपल्याला करायचं आहे. जर आपल्या अंगणामध्ये गोवऱ्या पेटवणं शक्य नसेल तर मग सूर्योदयापूर्वी थोडा वेळ आपण सुगड गॅसवरती ठेवू शकता आणि हे सुगड तापल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध उतू घालायचं असतं. आता आपण गॅसवरती सुद्धा किंवा चुलीमध्ये तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हे सुगड जे आहे तर ते तापून घेऊ शकता आणि दूध उतू घालू शकता. एकदा दूध उतू गेल्याच्या नंतर त्यामध्ये हळदी, कुंकू, तीळ, तांदूळ ह्या सर्व वस्तू आवर्जून टाकल्या जातात. सुगडामधील जे उरलेलं दूध आहे तर तो सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा असतो. नैवेद्य म्हणून आपण जे दूध जे आहे तर यामध्ये भात सुद्धा शिजवू शकता, त्याचा प्रसाद बनवू शकता आणि तो सर्वांना देऊ शकता. रथसप्तमीच्या दिवशी दूध हे का उतू घालवलं जातं तर या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वाच्या लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावरती अवतरतात. जेव्हा त्याचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणाशी त्यांचा संयोग घडून येतो. तेव्हा सूर्यकिरणातील तेज जवळता ग्रहण करते. हे तेजरूपी किरण आपतत्वात्मक लहरींच्या सहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतात. वायुमंडळात प्रवेश करणारे किरण आकृत करण्यासाठी सुगड वापरले जाते. आपण ज्या गोवऱ्या वापरतो त्यातून सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात. या सात्विक लहरीच्या माध्यमातूनच अग्नीने सुगड तापवले जाते. त्यामुळे दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या तापतेज तत्वात्मक लहरीचा सुगडाभोवती पारदर्शक कोश बनतो. या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट होतात आणि यांच्या सानिध्यात आलेलं हे दूध आपण नैवेद्य म्हणून ग्रहण केल्याने आपल्यातील पंचप्राणांची शुद्धी होते. त्यामुळे जीवाचे तेजोबल वाढल्याने आत्मशक्ती जागृत होते. पृथ्वीरूपी घटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोवऱ्यांच्या सहाय्याने दूध तापून त्यातून निर्माण होणारा तेज व आपलहरीचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवरती तयार होणाऱ्या वायुमंडलाशी संबंधित असतो. म्हणून या दिवशी दूध उतू घालवण्याला सुद्धा खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्व आहे. भगवान विष्णू देवांचे एक स्वरूप म्हणजे सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने व उजळून टाकणारे सूर्यदेव यांचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ हे कित्येक पटीने जास्त प्रमाणात मिळत असते. त्याचप्रमाणे रथसप्तमीचा दिवस सिद्ध प्रसाद ग्रहण करण्याचा दिवस सुद्धा समजला जातो. म्हणूनच आपण जे दूध उतू घालवले आहे तर या दुधामध्ये आपण भात शिजू शकता किंवा मग हे जे दूध आहे तर ते प्रसाद स्वरूपी म्हणून आपण ग्रहण करू शकता.
रथसप्तमीची एक कथा देखील आहे। ती कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णांचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान होता। एक दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते। दुर्वास ऋषी हे अत्यंत अतिशय रागीट स्वभावाचे होते आणि हे भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते। दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर भगवान श्रीकृष्णास भेटणार होते। त्यांचे शरीर तपामुळे कमजोर झालेले होते। त्यावेळी हे बघून श्याम त्याला हसला। हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले त्यावेळी त्यांना खूप राग आला आणि तुझे शरीर कुष्ठरोगी होईल असा शाप त्यांनी दिला। अनेक वैद्यांनी चिकित्सा केली पण फायदा झाला नाही। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यासाठी सांगितलं। वडिलांची आज्ञा मानून श्यामने भगवान सूर्यदेवांची उपासना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला। म्हणून रथसप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपण जर भगवान सूर्यदेवांची उपासना केली तर आपल्याला सुद्धा उत्तम आरोग्य प्राप्त होतं। त्याचप्रमाणे जर आपल्याला काही आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर आवर्जून या दिवशी भगवान सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यामधून आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। हे अर्घ्य अर्पण करत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू किंवा मग लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे, तीळ टाकायचे आहे, लाल रंगाचं फूल हे अवश्य टाकायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी गुळ, गहू, डाळ हे आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे। जर आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचण असेल, एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याचे 2 भाग करायचे। एक भाग हा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे म्हणजे सोडायचा आहे आणि एक तांब्याचा तुकडा जो आहे तर तो आपल्या जवळ पॉकेटमध्ये, पर्समध्ये, खिशामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। यामुळे आपल्याला करिअरमध्ये प्रगती होते किंवा नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळतं अशी देखील मान्यता आहे। तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवर्जून रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी अशा पद्धतीने दूध उतू घालायचं आहे। जी काय थोडीशी माहिती होती मला तर मी ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल। ज्यांना काही अडचण असेल, प्रश्न असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। फक्त आता तुम्हाला ही सेवा जी आहे, आपण जे उपाय करतो तर आपल्याला जर सुतक असेल, पिरियड्स असेल तर मग तुम्हाला ही सेवा हा उपाय जे आहेत तर ते रविवारच्या दिवशी करता येणार नाही किंवा मग घरामध्ये जर पिरियड्स असेल तर तुम्ही पावित्र्य सांभाळून उपाय सेवा जी आहे तर ती करू शकता। रथसप्तमी बद्दल उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतीलच। उद्या मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।